हाय फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना. कशा सर्व बरे आहेत ना? मजेत राहा. तर काल आम्ही चटणी केली, म्हणजे कुठली आपली घाटी चटणी, आणि ती मी काल रात्रभर अशीच ठेवलेली. थोडा मसाला ओला असतो म्हणून थोडा वेळ असं काढून थंड ठेवायला लागतं. आणि मी आता मसाला कसा स्टोअर करते आणि कोणकोणती काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ही बरणी आहे, चिनी मातीची बरणी आहे, आणि असलीच बरणी वापरायची आहे. प्लास्टिकची बरणी आपण म्हणतो तसली वगैरे नाही वापरायची. जर ही नाही भेटली तर काचेची पण बरणी तुम्ही वापरू शकता. असलीच बरणी घ्यायची आहे चिनी मातीची. तुम्ही बघू शकता मी तिला स्वच्छ वगैरे सगळं करून घेतले. आणि आता मी मसाला स्टोअर करते, त्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते मी. इथे मी हिंग घेतलेत. काही हिंग मी नवीन आणलेत आणि काही हिंग मी जे पहिले होते तेच ठेवलेले आहेत. हे हिंग पाहिजेच, कारण आतमध्ये टाकलं त्याच्यामुळे चटणी चांगली राहते. तर चला मी तुम्हाला कालची चटणी दाखवते. ही अशी मी ठेवलेली इथे, आणि त्याचे जे गुठल्या असतात त्या मोडाव्या लागतात. बघा, हे असे गुठल्या होतात त्याच्याने, मोडायला लागतात. आणि मी रात्रभर चटणी ही अशी ठेवलेली. आता मी तिला स्टोअर करणार आहे. आणि मस्त छान झाली आमची चटणी. आणि जर ह्याचा व्हिडिओ हवा असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला भेट द्या. सगळं व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि त्याला पटापटा मी आता स्टोअर करते. हिला असली भन्नाट चटणी झाली आहे ना, आमच्याकडे चटणी म्हणतात हिला, तर मला पण सवय लागली आता चटणी म्हणायची. आणि असला रंग आलाय त्या चटणीला, अरे बापरे. आज मी थोडीशी भाजी पण करून बघितली आणि मस्त मोकळा मोकळा झालाय. तर असे हिंग असतात, भरपूर सारे हिंग घेतलेत कारण चटणी चांगली राहावी म्हणून. तर पहिला मी हिंगाची कडे आधी टाकून घेते आतमध्ये आणि पटापट चटणी भरून घेते. तर अशा प्रकारे पूर्ण बरणी भरली आहे मी. आता याला मस्तपैकी असा झाकण लावून, फॉईल पेपर लावून मस्तपैकी बांधून ठेवणार. आणि हा आहे तो वेगळा बरणीमध्ये स्टोअर करणार. आणि व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि भरपूर सारं सगळीकडे शेअर पण करा. बाय बाय.